नैमिष नावाच्या अरण्यामध्ये शौनिकाधिक पुष्कळ ब्राह्मण आणि एकत्र बसले असता पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारतात की कोणत्या व्रतानं किंवा कोणत्या तपश्चर्येच्या योगानं या पृथ्वी तलावरील सर्व दुःख नाहीच होईल. तेव्हा सूत म्हणतात की हे ऋषो, ज्याप्रमाणे आपण मला प्रश्न विचारित आहात आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना नारदांनी हा प्रश्न विचारला होता आणि त्याच समयी श्री विष्णूंनी नारदाप्रत जे कथन केलं ना, तेच मी तुम्हाला सांगतो. ते शांत चित्ताने श्रवण करावे. नारद हे महासाधू, परोपकार करणं हेच कर्तव्य आणि म्हणून परोपकारार्थ स्वर्ग पाताळ आदी लोकांमध्ये हिंडत असता मृत्यूलोकांमध्ये आले आणि त्यातील सर्व लोक आपापल्या पूर्वकर्मानुसार आणि अनेक प्रकारच्या योनींमध्ये जन्म घेऊन आणि अनंत प्रकारच्या दुःखांमध्ये खितपत पडले होते. तेव्हा या लोकांची दुःख कोणत्या उपायांनी नाहीशी होतील आणि असा विचार मनामध्ये आणून नारद वैकुंठ लोकापर्यंत गमन करते झाले. आणि वैकुंठ लोकामध्ये भगवान कमलापती विष्णू कसा आहे तर त्याचा शुक्लवर्ण आहे. त्याच्या 4 हस्तामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे. वनमाले करून ज्यांचा कंठ विराजमान झालेला आहे. आणि अशा त्या देवांना पाहिल्यानंतर नारदांनी नमस्कार केला आणि त्यांचं स्तवन करण्यास आरंभ केला. नारद म्हणतात की हे देवा, तू अमुक एक प्रकारचा आहेस, हे वाणीनं सांगता येत नाही, मनानं तुझ्याविषयी कल्पना करता येत नाही. तसेच तुझ्या शक्तीचा अंत लागत नसून या जगामध्ये जे जे काही घडतं त्या सर्वांचा तू असून भक्तांची दुःख दूर करण्याकरिता सगुण रूप धारण केलं आहेस. आणि याप्रमाणे नारदांनी केलेली स्तुती श्रवण केल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात की बालक नारदा, त्या ठिकाणी कशासाठी आलेला आहेस, तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला सांग, मी त्याचं तुला समर्पक असं उत्तर देतो. तेव्हा नारद म्हणतात, हे देवारी देवा, अनाथांच्या नाथा, मृत्युलोकातील सर्व लोक आपल्या पूर्वकर्मानुसार अनेक प्रकारच्या योनींमध्ये जन्म घेऊन आणि अनंत प्रकारच्या दुःखांमध्ये खितपत पडलेले आहेत. तर जर का मजूर आपली कृपा असेल तर या लोकांची दुःख कोणत्या उपायांनी नाहीशी होतील आणि तो उपाय आपण मला कथन करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की बालक नारदा, लोकांवर दया करावी, परोपकार करावा, या हेतून तू जो प्रश्न विचारला आहेस ना, हा प्रश्न फारच उत्तम आहे. आणि जे व्रत केलं असता मनुष्य आपल्या उद्भवलेल्या मोहजालांपासून सोडतो ते व्रत सांगतो. ते शांत चित्तानं श्रवण कर. बालक नारदा, या व्रताला सत्यनारायणाचं व्रत म्हणतात. आणि हे भगवंतांचं वाक्य श्रवण केल्यानंतर भगवान विष्णूंना नारद विचारतात, या व्रताचं फल काय, याचं विधान कसं, हे व्रत केव्हा आचरण करावं. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की बालक नारदा, या व्रताला वेळाचं काळाचं मुळीच अगत्य नाही. आपल्या मनाला वाटेल त्या दिवशी आणि धर्म तत्पर होऊन भक्तियुक्त अंतःकरणाने हे व्रत आचरण करावं. विशेषतः अस्तमानकाली, म्हणजे जेव्हा काही रानातून येतात ना, त्यावेळेस केलेलं पूजन विशेष चांगलं. आणि या पूजेच्या वेळी उत्तम पेटलेली साखर, दूध, तूप, गव्हाचा रवा इत्यादी सर्व साहित्य घेऊन त्याचा प्रसाद करावा आणि देवाला तो अर्पण करावा. नंतर कथा श्रवण करावी आणि ब्राह्मणाला दक्षिण द्यावी. 4 घटका देवापुढे नृत्य गायन करावं. आणि याप्रमाणे हे व्रत केलं असता व्रत करणाऱ्या मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात आणि कलियुगातील दुःखी जनांना आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यास हाच एक सर्व उपाय परिचिताचे ठाई आहे. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथम अध्याय गूढः. गजध्वज राजा शिकार करून वटवृक्षाचे समीप बसला होता आणि तिथंच काही बालकं नारायणाचं पूजन करत होती. हे राजानं पाहिलं, परंतु राजा गर्वाने त्या ठिकाणी गेला नाही. तरी परंतु काय झालं, बालकांनी त्या राजापुढं प्रसादाचं पान नेऊन ठेवलं, परंतु ते राजानं चिडकाढलं. हा त्या बालकांचं नाही तर प्रत्यक्ष नारायणाचाच राजा अपमान केला, म्हणून त्यांनी त्यांचे पुत्र आणि राज्य त्यांचा नाश केला. हे वर्तमान जेव्हा राजास कळालं ना, तर राजा काय म्हणतो, आपण जो प्रसादाचा त्याग केला ना, त्याचाच हा परिणाम असा, असं म्हणून तो बालकांच्या येता झाला.
याचं पूजन केलं, त्याचे गेले पुत्र राज्य परत होणार. तस्मात शौनिकाधिक ब्राह्मणो, सारांश हाच आहे की ज्या ज्या काली जो जो मनुष्य हे नारायणाचं पूजन करील तो आपल्या संपूर्ण पातकांपासून मुक्त होईल. जो दरिद्र असेल त्याला जॉब प्राप्त होते, जो बद्ध असेल तो बंधनापासून होतो. भूतखेताच्या बाधेने जर भय झाला असेल ना तर त्याचं निःसंश नष्ट होतं. सारांश काय आहे, माणसाची जी काही इच्छा आहे त्या व्रतान करणे परिपूर्ण होते आणि विशेष करून या कलियुगामध्ये ही पूजा फलं देणारी आहे. यास कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात. कारण का माहीत आहे का, परमेश्वर कसा आहे तर नाना प्रकारची रूपं धारण करून सर्व भक्तांचं मनोरथ पूर्ण करणार आहे. परंतु या कलियुगामध्ये माणसाची बुद्धी जशी भ्रष्ट झाली तसे साक्षात्कार लोप पावलेले. केवळ अशा व्रतांच्या रूपानं नारायण भक्तांना दर्शवतात आणि त्यांच्या कामना पूर्ण करतात. हे मुनिसत्व हो, जो कोणी ही नारायणाची कथा पठण करील अथवा श्रवण करील त्यांची संपूर्ण वाक्ये सत्यराच्या कृपेने नाहीशी होतील. आणि येणेप्रमाणे सूतांनी नारायणाच्या कथेचे महात्म शौनिक आणि ब्राह्मण जे कथन केले ना ते त्यांच्याच इच्छा मात्रे करून मी तुम्हाला निवेदन केले. तो हा नारायण भगवान, यजमान, श्रोता आणि वक्ता या सकलांचं मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ आहे, परंतु आपण त्याला अनन्यभय करून शरण गेले पाहिजे. इथे श्री स्कंदपुराणे देवाखंडे सत्यनारायणोत्तम पंचमोध्याय गोढा. नमः पार्वतीपतये हर 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 महादेव. सीताकान्तस्मरणं हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री गुरुदेव दत्त.